ही भावना बोलून दाखवलेली नाही. महाराष्ट्राच्या घराघरात चुलीपर्यंत पारावर हा रोज एक चर्चेचा विषय ठरलाय की आदरणीय अजितदादा 26 जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकवतात पुण्याला पालकमंत्री म्हणून, आणि 28 जानेवारीला तोच ध्वजामध्ये म्हणजे तिरंग्यामध्ये त्याचं देह लपेटल्या बारामतीला येतो. आता ज्या दिवशी दादा 28 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या हातात आहे दादांचा. 7:30 मोटारीने प्रयाण, 7:55 शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गेट नंबर 8 मुंबई येथे आगमन, 8 वाजता विमानाने प्रयाण, 8:30 बारामती विमानतळ जिल्हा पुणे येथे आगमन आणि नंतर 8:45 सहयोग निवासस्थान भेगवन रोड बारामती जिल्हा पुणे येथे आगमन. म्हणजे दादा ज्या वेळेस लँड होणार होते तो टायमिंग आहे 8:30 त्या दिवशी आपल्या राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की त्यांना 7:30 त्यांच्या गावचा एक रहिवासी जो त्या जे ते गाव आहे गोजूबावी विमान जिथे दुर्घटना झाली त्या ठिकाणी तो प्रत्यक्षदर्शी होता आणि त्यांनी सांगितलं 7:30 विमान तिथे कोसळलं आणि त्यांना तो धक्का बसला. त्यांनी टीव्ही वगैरे चेक केली. आता इथं कार्यक्रमात दादा त्याच लँडिंगचा टायमिंग जो आहे तो साधारणपणे 8:30 आहे आणि टोपे साहेबांनी सांगितलं, टोपे साहेब काही साधारण व्यक्ती नाही आहेत, 7:30 त्यांना दुर्घटना समजल्याचं हे नंबर 1. दुसरं विकिपीडियावर अजितदादांचा मृत्यू, आता ते बदलले गेले पण मी त्या दिवशी राहुल मोठे, मी आणि संजय मामा शिंदे आम्ही 3 जण बसलेलो असताना त्या दिवशी विकिपीडियावर पाहिलं 27 जानेवारीला दादांचा मृत्यू विकिपीडियावर दाखवला गेला होता जो 28 जानेवारीला झाला. शंका क्रमांक 3, आता माझ्या मोबाईल मध्ये विमानातून पडलेला आणि एक जळलेला कागद आहे अधुरा, तर त्या कागदावर साधारणपणे त्या कागदावर जो पायलट दाखवलेला आहे तो आहे रोहित सिंग, ठीक आहे, आणि रोहित सिंगचाच एक फोटो फिरतोय, त्याची बायको म्हणते माझा पती जिवंत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की को पायलट म्हणून जे नाव आलेलं आहे ते नाव आहे संभवी पाठक, हा तो शांभवी पाठक हा तो कागद, हे विमानात जळलेला कागद आहे, हा विमानात जळलेला म्हणजे थोडीस आग लागलेला हा तो कागद आहे. याच्यामध्ये रोहित सिंगचं नाव आहे कॅप्टन म्हणून. मुळामध्ये ज्या दिवशी तो अपघात झाला त्या अपघाताची माहिती विमानात किती लोक बसली होती तर पहिले 6 लोक बसली होती असं मीडियाने साधारणपणे दाखवलं आणि 6 लोक बसलेली असताना मृतदेह 5 आढळले. त्यावर माझी शंका आली की टीव्ही 6 दाखवते आणि मृतदेह 5 कसे, मग मी त्यात कोण कोण होतं त्याची माहिती घेतली. त्या पोलीस वायरलेसच्या आणि दादांच्या एकंदरीत याच्यामध्ये जो मला निरोप आला त्याच्यामध्ये हे एक अजितदादांच्या कार्यालयातून हे आलेलं आहे नोट. याच्यामध्ये पॅसेंजर एकूण 5 आहेत. त्याच्यामध्ये श्री अजित पवार, श्री विदीप जाधव, पिंकी माळी आणि क्रूचं नेम म्हणजे कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक. आता सुमित कपूरचं नाव इथे आहे म्हणजे दादाचा पायलट कोण होता, अर्थातच सुमित कपूर होता कारण त्यांनी या विमानात तो बसलाय. आणि जळलेला कागद काय सांगतोय रोहित सिंग होता. मग आमची शंका अशी आहे का रोहित सिंग जर पायलट नव्हता तर मग कागद जळलेला अवस्थेत कसा, नंबर 1. आणि जर हा तो दुसरा काय त्याचं नाव सुमित कपूर जर तिथे पायलट होता तर मग त्याची डेड बॉडी आहे की नाही आहे, तो त्याच्यात गुन्हेगार आहे का, त्याची पत्नी म्हणते माझा पती जिवंत आहे, ह्या सगळ्या संभ्रमावस्था झाल्या. मुळामध्ये उज्ज्वल निकम साहेब आता ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ते म्हणतात की 5च मृतदेह होते, टीव्हीने 6 दाखवले, मग पत्रकार खोटे बोलले का तुम्ही खरे बोलताय, ते एकदा कन्क्लुजन दूर होऊ द्या. तिसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोडा टप्प्याटप्प्याने जातो, 2-4 मिनिटं शिल्लक गेले तरी चालतील, पण मला मुंबई तकला हे सांगणं खूप महत्वाचं आहे कारण तुमचा शो भरपूर लोक पाहतात. याच्यामध्ये साधारण गोजूबावी गावच्या सरपंच कल्याण आटोळे यांचं प्रत्यक्षदर्शी म्हणून स्टेटमेंट असं आहे की ही ज्यावेळेस ती दुर्घटना घडली त्यावेळेस विमान लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक हवेत एका बाजूला गेले, कल्ले. विमानाचा आवाज बदलल्याचे लक्षात येताच गावातल्या मुलांनी नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. काही सेकंदात हे विमान जमिनीवर आदळले. ते दृश्य बघून आम्ही हतबल झालो आणि पुढे सरपंच कल्याण आठवडे आम्ही आवाजाच्या दिशेने धाव घेतली. विमान जमिनीवर कोसळले होते, त्यातून धूर निघत होता. आम्ही मदतीसाठी जवळ पोहोचलो तेव्हा विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात असल्याचे आम्हाला दिसले, पण दुर्दैवाने त्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला आणि आम्हाला त्यांना वाचवता आले नाही. म्हणजे विमानाच्या खिडकीतून कुणीतरी बाहेर येण्याची धावपळ करताना त्या गोजूबावीच्या सरपंचांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. माझा पुढची शंका अशी आहे की VSR व्हेंचर्स लेव्हल 1 हे जे विमान होतं हे नादुरुस्त विमान ज्याच्यावर 1 वर्षापूर्वी बंदी आणली गेली होती, ते विमान अजित दादाला दिलं गेलं होतं. म्हणजे या विमानाच्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबत कुठली शाश्वती नव्हती म्हणून ESA ने TCO परवाना निलंबित, या विमानाचा TCO परवाना निलंबित केला होता. म्हणून सप्टेंबर 2023 मधील लार्जेस्ट 45 अपघाताची माहिती कंपनीने लपवली असल्याचा
दावा सुद्धा याबाबत झालेला आहे आणि ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024च्या दरम्यान EASA ने 5 वेळा यांना स्मरणपत्र पाठविले. कुणाला? VSR व्हेंचर्स लेवल 1 ला, या कंपनीला. आणि इतक्या वेळा सूचित करूनही असहकार्य करणाऱ्या कंपनीने कंपनीवर भारताने कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी रुपानी नावाचे गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांचा असं दुर्दैवी माजी मुख्यमंत्र्यांचा असा अंत झाला. त्यावेळेस दादा आमच्या अकोल्यालाच होते आणि तेव्हाच एक GR आला होता 2-4 दिवसामध्ये, अशा नादुरुस्त विमान ज्यावर बंदी आहे ते विमानं VIP लोकांना वापरायला देण्यात येऊ नये. मुळामध्ये पुढची शंका सकाळी ट्रॅफिक नसताना जे पायलट ठरलेले होते ते पायलट का बदलले गे? दुसरी शंका, 6 त्याच्यात सदस्य होते की 5च सदस्य होते? ही दुसरी शंका. कारण 6 असतील तर बॉड्या 5 कशा मिळाल्या? जर 5 असतील तर नेमके सदस्याची नावं काय? तिसरी शंका, ज्यावेळेस विमानाचा स्फोट झाला, अक्षरशः मृतदेहाची रांगोळी झाली, तरी माळ रानावर त्या गावच्या कागदपत्र सुरक्षित कशी होती? ती का कोळसा म्हणून खाक झाली नाही? चौथा प्रश्न, फ्युएल इतक्या मोठ्या प्रमाणात असताना जर त्या ठिकाणी मेडेकॉल संदर्भात पायलटला सांगितलं गेलं असेल तर पायलटने पहिल्यांदा मेडेकॉलला प्रतिसाद दिला. दुसऱ्यांदा तिथं सांगितलं गेलं की तुम्हाला धावपट्टी दिसत नसेल तर विमान सरळ वरच्यावर तुम्ही पुण्याच्या एअरपोर्टवर उतरवा. त्यांनी तसं का केलं नाही? त्यांनी सांगितलं मला धावपट्टी दिसते आणि मग त्याला उत्तर दिलं गेलं. त्यानंतर त्याचा अंदाज चुकला आणि हा स्फोट घडला. प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्राच्या मनातली मतमतांतर आहेत. महाराष्ट्र अस्वस्थ आहे. 5 दिवसापासून तुमच्यासारख्या पत्रकारांपासून, ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत दादा कुठे शोधतायत. हा नुकसान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जितकं आहे तितकं सर्वपक्षीय नुकसान आहे. मी आमदार म्हणून ही भूमिका मांडलेली नाही, मी कार्यकर्ता म्हणून ही भावना बोलतो आहे. अजित दादा हे असं रसायन होतं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वारसा घेऊन जगणारा एकमेव नेता आज महाराष्ट्राने गमावला. हळहळ सुट्टी आहे सगळ्या गोष्टीची आणि त्यामुळे या मृत्यूची सखोल चौकशी याची झाली पाहिजे. मी स्वतः त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आणि या विमान कंपनीवर का कारवाई केल्या गेली नाही, सिरियसली का घेतलं नाही, असे प्रश्न आहेत. आणि ब्लॅक बॉक्स मधला डेटा जो सार्वजनिक करण्याच्या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं, तो किती दिवसात तुम्ही सार्वजनिक करणार आहात? आणि CID कडे तपास व AAIB कडे जर तो ब्लॅक बॉक्स असेल तर तो तात्काळ मला असं वाटतं सार्वजनिक करावा, असे माझे प्रश्न आहेत. म्हणून मी ती शंका उपस्थित केली आणि त्यामुळे महाराष्ट्राला या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजे. अमोलजी, एक गोष्ट सुद्धा समोर येते ती म्हणजे दादांच्या जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी अनेक लोक बोललेली आहेत, मीडियातली अनेक लोक बोललेली आहे आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे की दादांचं त्या रात्रीच पुण्याला जायचं ठरलं होतं. त्याच्यासाठी ताफा सुद्धा तयार होता. ते जे ड्रायव्हर आहेत त्यांनी विनंती सुद्धा केली दादांना आपण जाऊयात, पण मग निर्णय बदलला गेला आणि दादा म्हटले की तुम्ही पुण्याला जा, मी सकाळी विमानानेच बारामतीला येतोय. नेमकं काय झालं होतं? तुम्ही दादांच्या क्लोज होता, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काही झालं होतं का बोलणं? त्या दिवसाचं शेड्यूल काय होतं आणि हे मी अचानक का बदललं? 27 तारखेला अजित दादांचा मंत्रालयीन शेड्यूल हा दुपारी 2 वाजेपर्यंतचा होता. बरोबर. 26 जानेवारीला त्यांनी ध्वजारोहण केलं. 27 तारखेला ते देवगिरीवर आणि मुंबईमध्ये होते मंत्रालयाचं. आणि 27च्या दुपारी 2 नंतर हा वेळ अभ्यंगतांकरता राखीव होता. काही ठिकाणी सांगितलं गेलं की धानाच्या फाईलवर सही राहिली होती म्हणून दादांनी ती फाईल डिले झाली वगैरे असं सांगितलं गेलं, पण त्यात कितपत तथ्य आहे मला माहित नाही. देवगिरीवर अनेक लोक भेटणारे होते, पक्षाच्या लोकांच्या अभ्यंगताच्या भेटी होत्या आणि माझ्या माहितीप्रमाणे दादा सोलापूरकडे जाण्याचं ठरलं होतं की इथून टेक ऑफ घ्यायचं, सोलापूरला लँड व्हायचं आणि सोलापूरवरून हेलिकॉप्टरनी बारामतीला यायचं असं ठरलं होतं. आणि दादांचे ड्रायव्हर, जे दादांचे अत्यंत विश्वासू ड्रायव्हर आहेत, त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही गाड्यांचा ताफा तयार ठेवला होता. मग माझा प्रश्न असा आहे की गाड्यांचा ताफा तयार होता, सोते वक्त ये गलती ठीक नहीं की तो सुबह की अकड़न परमानेंट बन जाएगी। जब आप नॉर्मल पिलो पे सोते हो आपका सिर आगे की तरफ झुकता है, बिल्कुल वैसे जैसे दिन में फोन देखते वक्त गर्दन झुकती है। इस पोजीशन में आपकी सर्विकल स्पाइन जो नेचुरली एक कर्व में होनी चाहिए वो उल्टी तरफ मुड़ जाती है और जब ये कर्व उल्टी हो जाती है वर्टिब्रे आगे की तरफ दबते हैं, बीच की डिस्कम्प्रेस होती है और नसें दब जाती हैं। ऊपर से ये सिर्फ एक रात नहीं, ये 8 घंटे हर रात होता है। इसलिए सुबह उठ के आपकी गर्दन अकड़ी रहती है, कंधों तक दर्द जाता है, हाथ में झुंझुनापन आता है और पूरा दिन थके थके रहते हो। और अगर इसे जल्दी ठीक नहीं किया तो ये धीरे धीरे सर्विकल में बदल जाता है, जिसमें चक्कर आने लगते हैं, हाथ की पकड़ इतनी कमजोर हो जाती है कि शर्ट का बटन बंद करना मुश्किल हो जाता है, याददाश्त कमजोर होने लगती है और सर में हमेशा भारीपन रहता है। फिजियो और एक्सरसाइज से ये पूरी तरीके से ठीक नहीं होता, क्योंकि रात को आपकी गर्दन वापस वही गलत पोजीशन में चली जाती है। इसीलिए यूरोप के स्पाइन स्पेशलिस्ट ने इसी प्रॉब्लम पे 2 साल रिसर्च की और पाया कि अगर गर्दन को सही एंगल पे रखा जाए तो सर्विकल स्पाइन अपनी नेचुरल कर्व में रह पाती है, वर्टिब्रे पे कंप्रेशन नहीं होता और नसों पे प्रेशर नहीं पड़ता। इसी रिसर्च पे उन्होंने डीरिला डिजाइन किया। डीरिला कोई मामूली पिलो नहीं, इसका यूनिक कर्व्ड डिजाइन सिर को आगे की तरफ झुकने नहीं देता और गर्दन को अपनी नेचुरल कर्व में रखता है। इसका कॉन्टूर गर्दन
के नीचे प्रॉपरली फिट होता है और नेक को सही एंगल पे सपोर्ट करता है। और इसका एडवांस्ड मेमोरी फोम आपके शेप के अकॉर्डिंग एडजस्ट होता है। चाहे आप पीठ के बल सो या साइड पे, जब गर्दन सही पोजीशन में रहती है तब सर्विकल कर्व मेंटेन होता है, वर्टिब्रे रिलैक्स होते हैं और नसें दबती नहीं। इस पे सोने के पहले हफ्ते में ही फर्क महसूस होता है। सुबह गर्दन घुमा पाते हो बिना दर्द के, वो अकड़न जो घंटों लगती थी खत्म होने में, वो हल्की पड़ने लगती है। और 1 महीने के बाद सुबह उठ के हल्का फील होता है, नींद पूरी लगती है और दिन भर एनर्जी रहती है। हमारे बहुत कस्टमर्स 2 से 3 हफ्ते रेगुलर यूज के बाद कहते हैं कि उन्हें लगा ही नहीं कि प्रॉब्लम पिल्लो की थी, सालों से झेल रहे थे और बस पिलो बदलने से जिंदगी बदल गई। डेरिला को यूरोप में IGR सर्टिफिकेशन मिली है और दुनिया भर में 3,80,000 से ज्यादा लोग इसे यूज कर रहे हैं, जिनमें से 82% ने कहा सुबह दर्द कम हुआ। 4 साल में सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस से जूझ रहा था। सुबह उठना टॉर्चर था, गर्दन हिलाने में डर लगता था। फिजियोथेरेपी और दवाइयों पे लाखों रुपए खर्च किए पर कोई फायदा नहीं हुआ। डेरिला पिलो मेरा लास्ट ऑप्शन था। सर्जरी के पहले और इसने एक्चुअल में काम किया। बस 3 हफ्ते में ही मेरा सुबह का गर्दन दर्द बहुत कम हुआ है। इस वीडियो के व्यूअर्स के लिए एक स्पेशल ऑफर है। डेरिला 70% ऑफ पे मिल रहा 1995 में 30 दिन की मनी बैक गारंटी के साथ। मतलब अगर काम न करे तो फुल रिफंड, कोई सवाल नहीं। पिछली बार जब ये ऑफर चलाई थी 13 दिन में बिक गया था। अगर आपको ये वीडियो दिख रहा है तो स्टॉक अवेलेबल है, पर कितने दिन तक गारंटी नहीं। हर रात गलत पिलो पे सो के आपकी गर्दन डैमेज हो रही है, आज ही नीचे का बटन दबा के उसे सपोर्ट करो। आपको VLOOKUP फॉर्मूला आता है? अब तक नहीं आता और ना ही आपने इसको सीखा हुआ है। दोस्तों, यूं गर्मा गर्म चाय पीने से ना आपकी लाइफ की प्रॉब्लम सॉल्व नहीं होगी, आपकी सैलरी ग्रोथ नहीं होगी। अगर आप सच में सैलरी ग्रोथ चाहते हो ना, तो वो होगी माइक्रोसॉफ्ट एक्सेल में खुद को मास्टर करने से। क्योंकि माइक्रोसॉफ्ट एक्सेल आज 2024 का एक ऐसा सॉफ्टवेयर बन चुका है जो हर डिपार्टमेंट, हर ऑफिस में यूज होता है। क्या आपको VLOOKUP फॉर्मूला आता है? अब तक नहीं आता और ना ही आपने इसको सीखा हुआ है। आप क्या सोचते हो VLOOKUP नहीं आता, किसी से पूछ लूंगा, चाय पी लूंगा, सॉल्व हो जाएगा प्रॉब्लम। आपको डैशबोर्ड बनाने आता है? नहीं आता है। आप सोचते हो चाय पी लूंगा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। दोस्तों, ये चाय है ना, आपका सच में सर दर्द कभी दूर नहीं करने वाला है। ये आपको थोड़े टाइम के लिए रिलैक्स कर सकता है, लेकिन अगर रियल में इन सारी प्रॉब्लम को दूर करना चाहते हो, बॉस को इंप्रेस करना चाहते हो, एक सैलरी हाइक चाहते हो, माइक्रोसॉफ्ट एडवांस एक्सेल सिंगल पॉइंट आंसर दे रहा हूं, इसमें खुद को मास्टर कर लो। मोर देन 60,000 ओपनिंग्स आज आपका वेट कर रही है। आप सोचोगे सर आप बातें बहुत अच्छी कर रहे हो, ये सच में हमारे सर का दर्द बना हुआ है और चाय पी पी कर दर्द दूर नहीं हुआ है, हम इसे दूर करना चाहते हैं, सर बता दो कैसे। तो मैं राज सिंह, एक माइक्रोसॉफ्ट सर्टिफाइड ट्रेनर, मैं आपको इनवाइट करता हूं अपने 16 सालों के एक्सपीरियंस के हिसाब से। मैं आपके लिए 3 घंटे का एक वर्कशॉप लेकर आया हूं जो एकदम डायरेक्ट हिट करेगा आपकी सैलरी को। नो बकवास, नो टाइम पास, सीधा काम के फॉर्मूला। आपको मैं प्रैक्टिस शीट दूंगा, उसे डाउनलोड करो। इस 3 घंटे के वर्कशॉप में एक फॉर्मूला बताऊंगा, प्रैक्टिस करो, दूसरा फॉर्मूला बताऊंगा, प्रैक्टिस करो। आपको एडवांस एक्सेल में मास्टर बना के दम लूंगा मैं इसके अंदर। सो दोस्तों, इंतजार किस बात का है? नीचे दिए गए लिंक पर क्लिक करो और मैं राज सिंह आपको वर्कशॉप के अंदर मिलूंगा। अब आप सोच रहे होगे सर हम चाहते हैं आपका वर्कशॉप ज्वाइन करना, लेकिन फीस बहुत ज्यादा होगी। नहीं दोस्तों, आपके लिए फीस रखा हुआ है सिर्फ 199 रुपीज, 200 रुपए से भी कम है। आप सोचो, 16 सालों का एक्सपीरियंस, 300 से ज्यादा कंपनीज को मैं अभी तक ट्रेन किया हूं। एक माइक्रोसॉफ्ट सर्टिफाइड ट्रेनर होने के बाद भी मैं आपके लिए इतने कम प्राइस में वर्कशॉप लाया हूं, क्योंकि मुझे आपका सर दर्द सच में दूर करना है। तो अगर इतना सा भी भरोसा है ना, इस वर्कशॉप को ज्वाइन करो और आप देखो वर्कशॉप के बाद आपको वाव फील होगा, सुपर हिट फील होगा और आपको नेक्स्ट डे ऑफिस में जाओगे ना, डैशबोर्ड बना पाओगे, पिवट टेबल लगा पाओगे, इंटरैक्टिव डैशबोर्ड बना पाओगे, मल्टीपल शीट पे VLOOKUP लगाना आपको आ जाएगा, बड़े से बड़े कॉम्प्लेक्स फॉर्मूलाज को चुटकी बजाते सीखोगे, मल्टीपल फॉर्मूलाज को बीच में लगाकर एक नया फॉर्मूला बनाना सीखोगे। ये सब सिर्फ और सिर्फ 3 घंटे में मैं आपको सिखाऊंगा चैलेंज के साथ। तो इंतजार किस बात का है? नीचे दिए गए लिंक पर क्लिक करो। सीट बहुत जल्दी फुल हो जाती है, हो सकता है आपको जगह नहीं मिले, इसलिए अभी ज्वाइन करो, अभी नहीं तो कभी नहीं। और मैं मिलता हूं आपको वर्कशॉप के अंदर।
ते दादा नेहमी प्रवास करायचे पुण्यापर्यंत मुंबईवरून. तर अशा वेळेस विमानाने जा हे कोण्या लोकांनी त्यांना सांगितलं किंवा सुचवलं? दादा कधी आळस आणि कंटाळा करणाऱ्या लोकांपैकी नव्हते. साहेब मला माहिती आहे 12 वाजेपर्यंत देवगिरीवर जेवण आटपून दादा 2 वाजता रात्री पुण्याला पोहोचलेले आहेत आणि सकाळी 5 वाजता कामाला लागलेले आहेत. मी पाहिलेलं आहे. सीट बेल्ट सुद्धा लावल्याशिवाय न बसणारे दादा इतके अनभिज्ञ कसं असू शकतात? त्याच्यामुळे हे विमान प्रवास करायला कोणी भाग पाडलं? विमान प्रवास चेंज कोणी केला? इतक्या पायलट कसे बदलले गेले? हे महाराष्ट्राला अनुत्तरित प्रश्न आहेत. हे काळाच्या ओघात दबता कामा नये. हे सत्य समोर आलं पाहिजे. निश्चितच या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या जातात. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर या सगळ्यानंतर जसं तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत, लोक सुद्धा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करतायत. पण यामध्ये महत्वाचा प्रश्न असा राहतो की हे प्रश्न उपस्थित होते पण याच्या संदर्भात कुठे तुम्ही मागणी केलेली आहे का? कारण अर्थात दादा सरकारमध्ये होते, तुम्ही सुद्धा आता सरकारमध्ये आहात, सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री झालेले आहात, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही तुमच्या भावना पोहोचवलेल्या आहेत का? कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवलेल्या आहेत का? आणि आता याची एक सखोल चौकशी व्हावी, सीआयडी किंवा कुठल्या यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, याच्याबद्दल काही पाठपुरावा केलाय का? माझे काही प्रश्न या संदर्भात आहेत. तुमच्याकडे जर 5 मिनिटं मला अधिक वेळ असेल तर मी हे प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारू इच्छितो. निश्चित. गोजूबावी विमान दुर्घटनेतील सरपंचांना प्रत्यक्षदर्शी जो जबाब दिला तो धक्कादायक आहे. जर विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तर स्फोट नेमका त्याच क्षणी का झाला? विमानात स्फोटक होती का? हा सुद्धा मला याबाबत आता शंका यायला लागली. कारण अशीच एक दुर्घटना ओडिसामध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेली आहे की 9 लोकांचं फ्लाईट खाली पडलं आणि त्या फ्लाईटचा स्फोटच कुठं झालेला नाही. हे 2दा पलटी खाते, तिथे कोणीतरी धडपड करते बाहेर येण्याचं, त्याच वेळेस तो स्फोट होतो. झाला एक. लँडिंगच्या वेळी अचानक विमानाला एका बाजूला कल्ल्याचे सांगितले जाते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. हे जर तांत्रिक बिघाड होतं तर याचं बाह्य धोरण काय, बाह्य कारण काय, अधिकृत तपासात हे स्पष्ट झालेलं आहे का किंवा करणार आहात? सरपंच म्हणतात विमानाचा आवाज इतका बदलला, अचानक बदलला, तर इंजिन फेल्युअर होतं की इंधन गळती होती की इतर काही होतं? आवाज बदलण्यामागचं नेमकं कारण काय होतं? विमान कोसळल्यानंतर काही क्षणात मदत शक्य होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. मग मदत होण्याआधीच इतका मोठा स्फोट कसा आणि काय झाला? हे मी आज ते सगळं पाहून ते प्रत्यक्ष त्या घटनेवर भेट देऊन हे प्रश्न उपस्थित करतोय. जर आत एक मिनिट जर आत प्रवासी जिवंत होते आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर अपघातानंतर स्फोट होण्यास कारणीभूत ठरलेली यंत्रणा कोणती? आणि आगीची तीव्रता इतकी जास्त होती, कोणालाही जवळ जाता आलं नाही. एवढी आग जर भयंकर होती तर कागदपत्र सुरक्षित कसे? हा प्रश्न आहे. आणि अपघात स्थळी धूर, स्फोट आणि ज्वाळा सर्व काही सेकंदात सगळं बेचिराग झाल्यानंतर सुद्धा मृतदेह असे फुललेले आहेत, दिसत नाही आहेत. अक्षरशः पोस्टमॉर्टमच्या वेळेस सुद्धा ते ओळखू येणार नाहीत अशी परिस्थिती होती. त्यामुळे हे भयंकर प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत, ते प्रत्येकाचे आहेत. त्यामुळे मी स्वतः उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या घटनेची. त्याकरता केंद्रीय विमान मंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न करणार, केंद्रीय गृहमंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न, नायडू साहेब आणि अमित शहाजी ते राज्यमंत्री आहेत, त्यांना पण भेटेल. त्यांनी तर पत्रकार परिषदेत सांगितलं की ते लवकरच ते चौकशी करतील. ते कधी करतील? लवकरचा टाइम बॉन्ड पिरियड त्यांनी दिला पाहिजे, कारण ते सुद्धा दादाच्या चाहत्यांपैकी एक आहेत. शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं पण माझी नैतिक जबाबदारी. पण अर्थातच याकरता मी स्वतः राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्व आमच्या गटनेत्या आणि राष्ट्रीय अध्यक्षा संभाव्य सुनेत्रा वहिनींना मी स्वतः भेटणार. त्याबद्दल त्यांना माझ्याकडे जी माहिती आहे ती मला अशी काही शंका येते आहे. मला दिल्लीला जायचं आहे आणि त्यांची परवानगी घेतल्यावरच मी हे पुढचं पाऊल टाकणार. आणि मला उच्चस्तरीय चौकशी, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावली त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयाचा आभार मानतोच. पण याची उच्चस्तरीय एखाद्या ज्येष्ठ माजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी केंद्र सरकारने आणि याची पॉइंट टू पॉइंट माहिती, अजितदादा विमानतळावर येतात तिथून विमानात बसेपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज, त्याच्यानंतर अजितदादांच्या संदर्भातले पायलट बदलले गेले त्याची कारणं, नादुरुस्त विमान देण्याची कारणं, आणि ब्लॅक जो काही तो आहे आपला ब्लॅक बॉक्स त्यामध्ये काय संभाषण झालं हे सार्वजनिक झालं पाहिजे. राज्याचा नेता गेलाय, फुले शाहू आंबेडकरांचा विचार संपलाय, विचार मांडणारा नेता संपलाय. आणि असा मोठा नेता, ज्या नेत्याचं माझ्यासारख्या कुळाच्या घरात आणि शेणाच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला त्यांनी आमदार केलं, अशा नेत्यांनी हजारो लाखो लोकांवर उपकार केले. त्या नेत्याच्या मृत्यूचं गुढ हे नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या मृत्यूच्या गुढासारखं राहू नये, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे. त्याकरता माझी मायबाप सरकारमध्ये बघा, मी राजकीय नंतर, माझी आमदारकी नंतर, पण मी अजितदादांचा कार्यकर्ता, अजितदादांच्या विचाराचा पाईक अगोदर. त्याच्यामुळे मी हा लढा जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे लढणार. याची मला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी मी त्यातून माघारी फिरणार नाही. अमोलजी, 2 गोष्टी मला विचारायच्यात. एक म्हणजे जेव्हा ही घटना समोर आली त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलं होतं ज्या दिवशी ही घटना घडली. आणि शरद पवारांचं म्हणणं होतं हा अपघात आहे, याच्या बाबतचं कुठलंही राजकारण करू नये. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? कारण एक शंका उपस्थित केली होती आणि शरद पवारांनी सांगितलं होतं की हा अपघात आहे, आपण याच्यावर राजकारण करायला नको. दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत, दोन्ही नेते राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. ममता बॅनर्जी पहिल्या दिवशी बोलल्या आणि त्या बोलल्या
बोलल्या त्याला सिरियसली आपण नंतर घेतोय, म्हणजे मी तर 4 दिवसानंतर बोलायला लागलोय. हो. पवार साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत. अजितदादांचं जाणं हा धक्का एक बाप म्हणून पवार साहेबांना पण इतका मोठा लागलाय की जे दुःख कधी भरून निघू शकत नाही. त्याच्यामुळे पवार साहेबांनी त्यावेळेस ममता बॅनर्जींनी ते स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंटचा अन्वयार्थ लावून महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळू नये, महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जास्त उफाळून येऊ नये, कदाचित त्या अनुषंगानं त्यांनी संयमाची आणि कुटुंब प्रमुखाची भूमिका म्हणून ते मत मांडलेलं असावं. पण मला विश्वास आहे जेव्हा हे धागेदोरे हळूहळू समोर येतील किंवा शंका कुशंकांना वाव मिळेल त्यावेळेस स्वतः आदरणीय साहेब याबद्दल बोलतीलच. दुसरी गोष्ट, स्वतः रोहित पवारांनी काही आज दिवसभरात असं सांगितलेलं आहे की आम्ही 13 दिवस संपल्यानंतर या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा ते स्वतः पत्रकार परिषद घेतील. त्याच्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची भूमिका योग्यच होती. आणि ममता बॅनर्जी ज्या बोलल्या त्यावर थोडासा त्या अँगलनी विचार करायला पाहिजे. हे राजकारण नाही, आता मी बोलतोय ते का राजकीय अँगलनी बोलतच नाही आहे. माझी तळमळ समजून घ्या. हे राजकारण हे एका बाजूला राहू द्या. हा प्रश्न पत्रकारांच्या मनात आहे, हा प्रश्न राजकीय लोकांच्या मनात आहे की अजित दादा जी व्यक्ती इतकी जपायची स्वतःला आणि कार्यकर्त्याला, त्या व्यक्तीचा अंत इतका वाईट व्हावा ह्याची कारण काय? का पायलट का बदलला गेला? ज्या पायलटची हिस्ट्री दारूची हिस्ट्री आहे तो निलंबित झालेला आहे, ती विमान कंपनी नादुरुस्त आहे, हे असं का एका मोठ्या नेत्याला? बरं, हा प्रश्न फक्त अजितदादांच्या सुरक्षेचा नाही आहे. मोठे मोठे मंत्री, आता शिंदे साहेब अनेकदा विमान प्रवास, फडणवीस साहेब विमान प्रवास करतात, त्यांचे भविष्यातल्या सुरक्षेच्या संदर्भात हे प्रश्न आहेतच ना. अमोलजी, जेव्हा तुम्ही हे प्रश्न उपस्थित केले त्यानंतर आज तुम्ही संजय राऊतांची पत्रकार परिषद सुद्धा पाहिली असेल आणि त्यांनी सुद्धा तुमचाच धागा पकडला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये त्यांना वेगळ्या गोष्टी वाटत आहेत, याच्या पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडे त्यांचं असंही म्हणणं आहे की 10 दिवसांपूर्वी अजित पवारांनी भाजपच्या एका घोटाळ्याबद्दलचे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर हा सगळा जी घटना आहे ती घडलेली आहे. त्यामुळे या सगळ्याची सुद्धा चौकशी व्हायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्याशी सहमत आहात का? ते जे म्हणतायत, ते जे प्रश्न उपस्थित करतायत, तुम्ही सुद्धा सहमत आहात का? संजय राऊत साहेबांची पत्रकार परिषद ही राजकीय दृष्टीने आहे. त्यांना त्यामध्ये त्यांचं सोयीचं राजकारण करायचं असेल म्हणून त्यांनी हा धागा पकडून मग त्यांच्याकडे फाईल होती वगैरे वगैरे असे त्यांच्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या शैलीत किंवा त्यांच्या सत्सविवेक बुद्धीला जेवढं पटेल ते तेवढं मांडलं. कारण मी पत्रकार परिषद पाहिली. मी संजय राऊत नाही आहे, मी तेवढा मोठा व्यक्ती नाही, मी काही खासदार नाही आहे, मी विजय वडेट्टीवार पण नाही आहे आणि मी जयंत पाटील साहेबांसारखा मोठा पण नेता नाही आहे. मी अजितदादांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला याच्यात राजकारण करायचं नाही. त्यांची स्टेटमेंट ही राजकीय दृष्टिकोनातून आहे, माझं स्टेटमेंट महाराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आहे. निश्चित. आणि तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतात, अर्थात सोशल मीडियावर आम्ही सुद्धा बघतोय अनेक लोक याच्याबद्दल हे प्रश्न उपस्थित करतायत, वेगवेगळे शंका कुशंका उपस्थित करतायत. खरंच धोकं होतं की नाही होतं यावर सुद्धा मतमतांतर आहे. धोकं नव्हतं, मी सांगतो ना. धोकं असल्याचं पहिलं सांगितलं गेलं. कोणीतरी जबाबदार माणूस बोलला की सकाळी धोकं होतं, त्याला दिसत नव्हतं. हो, तिथे वॉक करणारी लोक होती त्या मार्गावर. धोका होता, धोका तो स्पष्ट दिसत होता आणि इतकं क्लिअर होतं चित्र. कारण टायमिंग 8:30चा आहे. आता तुम्ही सांगितलं 8:45चा. 8:45ला धोका. आता तसं वातावरण पण नाही आहे. आता चक्क उन्हाचं वातावरण आहे. सकाळी 7ला सूर्याचं किरण पडतं. त्यामुळे अशा जबाबदार व्यक्तींनी असं का बोललं असेल? म्हणून म्हणतो की धोकं नव्हतं. मला जी शंका आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातली 3 शापित माळरानं, त्यामधलं एक हे माळरान आहे बारामतीच्या जवळचं, दुसरं तुळापूरचं आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतरचं, आणि तिसरं जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूमध्ये निर्वाणानंतर जी कान्होबाची परिस्थिती झाली होती त्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे साधारणपणे सीसीटीव्ही फुटेज तिथलं जे दिसतंय त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय की तिथे धोकं बिकं काही नव्हतं. फक्त माझी विनंती आहे की अजितदादा विमानात बसतानाचा सीसीटीव्ही भेटला पाहिजे आणि ब्लॅक बॉक्स मध्ये काय संभाषण झालं. मला पायलटवरही शंका येते. पायलट काय स्वतः सुसाईड बॉम्बच घेऊन आला होता का त्या फ्लाईटचं हे करायला, टेक ऑफ करायला? हे तर मला कळेन असं झालंय. म्हणजे त्याच्या बायकोचं जर स्टेटमेंट बघितलं असेल ते पण मी काढलंय. आता ते नेमकं काय गोंधळ कसा होतोय की त्यांची नावं पायलटांची ही एवढी आपल्या मराठी माणसांच्या फार डोक्याच्या वरची नावं आहेत. त्याच्यामुळे हे पाहत असताना आता त्याच्या बायकोचं स्टेटमेंट काय आहे? अजितदादांचा अपघाती अंत, तो पायलट जिवंत, बायकोनं स्टोरी टाकली आणि स्टोरी समोर. आता हा आहे तो कपूर, नाही काय? कपूरच ना, हा कपूर आहे. आणि दादांच्या सोबत सुमित कपूर जर असेल तर त्याची बायको बनते तो जिवंत आहे. आणि रोहित सिंग जो आहे तो मुख्य पायलट होता, तो बदलला गेला. म्हणजे दिस इज शॉकिंग. आणि पहा, महत्वाचं असं, दादांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये PS किंवा OSD आणि PS सोबत असतात, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ये ख्याली रील्स मुझे बहुत ज्यादा पसंद है। जैसे कि टीवीएस जुपिटर का 2013 में प्राइस था 52,000 रुपए, वहीं टीवीएस के स्टॉक का प्राइस था 2013 में 33 रुपए 70 पैसे पर शेयर। सपोज आपने टीवीएस जुपिटर ना खरीद के टीवीएस के स्टॉक्स खरीदे होते तो आपको उस टाइम पे अप्रोक्स 1540 शेयर मिल गए होते। और आज की डेट में टीवीएस के एक शेयर का प्राइस है 2444 रुपए, यानी कि आज आपके पास अप्रोक्स 38 लाख रुपए के शेयर्स होते। जैसा कि मैंने स्टार्टिंग में बताया था, ये सिर्फ एक ख्याली रील है।
तो मैं आपको एक ऐसी एप्लीकेशन के बारे में बता रहा हूँ जो आपको बताएगा कि कौन सा स्टॉक कब बाय करना है, कब सेल करना है, और वो भी आपके इन्वेस्टमेंट स्टाइल के हिसाब से। जैसे कि शॉर्ट टर्म के लिए आपको इन्वेस्ट करना चाहते हो 0 से 3 मंथ्स के लिए, या फिर आप लॉन्ग टर्म पोटेंशियल वाले स्टॉक्स में इन्वेस्ट करना चाहते हो, तो अब इक्विटी फ्यूचर्स की टेंशन छोड़ो, डाउनलोड करो यूनिवेस्ट ऐप। Research, invest, grow with Univest. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. For further disclosure, visit our website. विदीप जाधव फक्त एक बॉडीगार्ड सुरक्षा रक्षक सोडले तर त्यांच्यासोबत कोणीच कोणीच नव्हतं. हे का? अमोलजी, तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित करत, आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहोत. पण आपण जर बघितलं तर तुम्ही असेल किंवा रुपाली पाटील ठोंबरे असतील, हे याच्याबद्दल बोलतायत, ते रोज मांडतायत. पण मग प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, हे याच्यावर अजूनही बोलता आम्हाला दिसले नाहीत, किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते आहेत ते पुढे येऊन याची चौकशी करायची मागणी करत नाहीये. असं का होतंय? तुम्ही त्यांच्यापर्यंत बोललेला आहात का? त्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे का? नाही, मी कोणाला माहिती दिलेली नाही. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं म्हणून मी बोललो. रुपाली ठोंबरेंच्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं म्हणून ती बोलली. बाकीचे आमदार आणि बाकीचे खासदार, बाकीचे नेते, यांना हळूहळू सत्य माहित पडेल, शंका येईल तेव्हा तेही बोलतील. पण तुर्तास तरी मला शंका आली म्हणून मी पहिल्यांदा बोललो, कारण मला ते राहवलं नाही. म्हणून मी फक्त एवढाच प्रश्न, मी 5-7 प्रश्न विचारले होते. बेसिक सांगावं, बाकी सगळं जाऊ द्या. सगळे उज्ज्वल निकम म्हणतात त्या पद्धतीने आपण पाहूया, मुरलीधर मोहोळ म्हणतात त्या पद्धतीने पाहूया. अजून कोणी कागदात अनेक जळाली, इतक्या मोठ्या स्फोटामध्ये 5 गोळ्या बेचिराग होत आहेत, कागद सुरक्षित राहत आहेत. याचं उत्तर सांगा ना. ठीक आहे, मला अमोलजी, तुम्हाला जे प्रश्न पडले ते अर्थात आपणही म्हटले की सोशल मीडियावर ते उपस्थित केले जातात, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण हेच प्रश्न प्रदेशाध्यक्षांना का पडत नाहीयेत, कार्यकारी अध्यक्षांना का पडत नाहीयेत? ते या सगळ्या संदर्भात आग्रही मागणी का करत नाहीयेत? नाही, मला वाटते योग्य वेळी ते पण बोलतील, कारण शेवटी त्यांचं दादांचं 40 वर्षापासून नातं आहे. अनेक सुखादुःखाच्या प्रसंगात ते सोबत होते. त्यामुळे दादांच्या जाण्याचं दुःख जितकं तुम्हाला मला आहे तितकंच दुःख त्यांनाही आहे. अक्षरशः आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं. अनेक वर्षांचा काळ त्यांनी काढला. पण जोपर्यंत कसं आहे, आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते जास्त त्यातलं कळत नाही. मेडेकॉल कशाला म्हणतात, ब्लॅक बॉक्स कसा असतो, आता ते त्या मोठ्या लोकांना कळतं. त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा पूर्ण माहिती येईल त्यावेळेस मला विश्वास आहे ते बोलतीलच. अगदी शेवटचा प्रश्न अमोलजी, तुम्ही सरकारमध्ये आहात, दादा सरकारमध्ये होते, आता उपमुख्यमंत्री पवार मॅडम पण झालेल्या आहेत. पण या सगळ्यामध्ये आता याची खरंच चौकशी होणार का? म्हणजे कारण सरकारमध्ये तुम्हीच आहात, तुम्हीच मागणी करता आहात, तर मग थेट आता उपमुख्यमंत्री असलेले सुनेत्रा पवार याची चौकशी लावणार का? त्यांच्याकडे तुम्ही आग्रह धरणार का? किंवा त्यांचं काय मत आहे हे कळू शकलंय का? हे बघा, त्यांना लागलेला धक्का हा फार मोठा आहे, वेदनादायी आहे. कारण शपथविधीला मी राजभवनला होतो. त्यानंतर मी त्यांना देवगिरीला भेटलो की त्यांच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. अक्षरशः हातापायात गोळे येत होते. आणि मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ज्यावेळेस अजित पवार हे नाव आलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच्यामुळे त्या मानसिकतेत त्या नाही आहेत. पार्थ दादांसोबत माझं काही बोलणं या संदर्भात झालेलं नाही. जयदादांसोबत पण माझं काही बोलणं झालेलं नाही. आता राहिला प्रश्न त्या चौकशी करतील का वगैरे, आता सरकारमध्ये असते नसते तरी आमचं काम आहे. कुठलाही सर्वसामान्य माणसाच्या देव जो आहे, आज 5 वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षाचा म्हातारा रडतोय, मला असं वाटतं की चौकशी, आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याकरता आग्रही आहेत ना. खंबीरपणे एक भाऊ म्हणून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी ते उभे राहिले अशा कठीण काळामध्ये. तर त्यांचा पण एक अत्यंत जवळचा मित्र गेला. शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा मोठा भाऊ गेला, याचं दुःख आहे. त्याच्यामुळे याच्यात कोणाचीही नाराजी असण्याचं कारण नाही आणि कोणी याला डावलू शकत नाही. विशेष म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की या विषयाची चर्चा घडून आणली पाहिजे. आणि 1 दिवसाचं स्वतंत्र अधिवेशन जर घेता आलं अजितदादांच्या मृत्यूचे कारण मीमांसा या विषयावर, तर मला असं वाटतं त्यातून बऱ्याच काही गोष्टी निघतील. आणि काय नेमकं घडलंय, पाणी कुठं मुरलंय, हे एकदा महाराष्ट्रासमोर येऊ द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला झाला. त्याही मृत्यूवर नंतर 100 वर्षानंतर अनेक मतमतांतर मांडल्या गेली. कोणी म्हणते विषप्रयोग केला, कोणी म्हणते आणखी काय झालं. दुसरं स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचा, त्यांचे तसंच झालं. पकडून दिलं गेलं फितुरांकडून आणि हत्या केल्या गेली. जगद्गुरु तुकोबा यांचं नेमकं काय झालं, काही लोकांचा प्रवाद आहे सदैव वैकुंठाला, काही लोक म्हणतात घातपात झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये विनायकराव मेटे साहेब तर सकाळी मुंबईकडे निघाले होते.
त्यांचा अपघात झाला, त्याच्यानंतर काय झालं, पुढे 2 दिवस चर्चा चघडल्या गेल्या, फक्त दुसरं काय झालं. त्याच्यानंतर हे अनेक लोक जी महाराष्ट्राला पडलेली गोड स्वप्न होती, त्यातलं एक सुंदर स्वप्न, मी 70 भाषणं ऐकली दादांची या 3 महिन्यामध्ये, त्यात कुठेही हिंदू मुस्लिम नव्हता, कुठेही जातीभेद नव्हता, कुठेही काही, फक्त डेव्हलपमेंट, फक्त विकास कामं, काही टीका टिप्पणीला हे न करता फक्त माझा महाराष्ट्र, मी कामाचा माणूस आहे, मी तुमचा लाडका भाऊ आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तरीही पराभवानं खचून न जाता ते 37 जागा पिंपरी चिंचवडला मिळाल्या, पुण्यामध्ये अपयश आलं, तरी दुसऱ्या दिवसांपासून आम्ही म्हटलं होतं, दादा इतक्या कशाला जिल्हा परिषदेच्या संदर्भातल्या तुम्ही सभा घेताय, थोडा ताण कमी करा, लोड कमी करा. पण ते काय ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत की नाही, काळ कोणासाठी थांबत नसतो, आपण महाराष्ट्राचं व्हिजन पुढे नेलं पाहिजे. इतका मोठा नेता, त्या नेत्याच्या मृत्यूचं जे काही घडलंय त्याबद्दल महाराष्ट्र शोकाकुल आहे. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, आणि नाही झालं विशेष अधिवेशन लागलंही तरी या अधिवेशनामध्ये त्या दिवशी 1 दिवसाच्या चर्चासत्र यावर ठेवावं, असं माझं त्यांना विनंती राहील. I come from a small town and study in big city. I always felt alone because I could not speak in English well. I always felt shy and was never confident about myself. But SpeakX changed that for me. The fun and interactive courses here at SpeakX helped me improve my English. The AI tutor helped me improve my conversations as well. Now I feel more confident and able to connect more with people. SpeakX gave me the courage to be confident and connect with others. Each individual is unique. Different lives, different problems, different outcomes. Yet somehow, the same generic predictions. Astrology was never meant to work like that. Your life isn't defined by just your birth time and place. It's shaped by nakshatra, pada, lagna, hora. Details most astrologers ignore. And complex modern lives can't be decoded with loose calculations. The problem isn't the knowledge, it's the math. The calculations are massive, layered, precise. Ancient rishis did it. Today, AI does. AstroSage AI doesn't approximate, it calculates accurately in seconds. That's why it feels so personal. Try AstroSage AI, because astrology done right is AstroSage AI. महोदय, मैं अपने बोलने से पहले अपने दल के नेताओं को धन्यवाद देना चाहता हूं, आभार प्रकट करता हूं कि उन्होंने ये सामान्य चर्चा में, बजट के सामान्य चर्चा में मुझे बोलने का प्रथम अवसर दिया है। सहज से ही मैं गांव का किसान हूं, गांव में पैदा लिया, गांव में पला, गांव में बढ़ा। किसी तरह से राजनीति के धारा में चलते चलते यहाँ तक मैं पहुँच गया। लेकिन जब कभी मैं खड़ा होता हूँ तो मेरी नज़र वहीं रहती है। चौधरी चरण सिंह जब भारत के प्रधानमंत्री बने तब भी उन्होंने मुझे एक बार कहा था कि हुकुमचंद, भारत का प्रधानमंत्री हूँ, लेकिन दिन में एक बार मेरी नज़र अपने गांव में चली जाती है। वही कच्ची दीवार, फूस का छप्पर, वही कच्चा कुआं, वही गाय, वही भैंस, वही बकरी, वही ज्वार, वही बाजरा। तो जो जहाँ से पैदा लेके आता है, जिस संस्कार में पलता है, आप तो संस्कृत के भी विद्वान हैं अध्यक्ष जी, मनुष्य सब कुछ भूल जाएगा, लेकिन जिस संस्कार में पला है या बढ़ा है वो कभी भूल नहीं सकता है। तो मैं तो उसी संस्कार में पला हूँ, बढ़ा हूँ। मैंने गोबर देखा, मैंने बकरी की गिनती की, मैंने भैंस की गिनती की। अब संजोग से लोकसभा में आया हूँ तो वो आंकड़े की गिनती करनी पड़ती है। फिस्कल डिफिसिट, रेवेन्यू डिफिसिट। अब मेरे जैसा आदमी उसमें उलझ जाता है कि बकरी गिनूं कि भैंस गिनूं कि डिफिसिट गिनूं
आके डेफिसिट गिनो, वहां बाद में गिनो। और हम तो केवल वही खोजते हैं, जैसे युद्ध के बाद सीता माता के साथ युद्ध जीतने के बाद, लंका विजय के बाद, जब वानर भालू के बीच में मणि की माला वितरित की जा रही थी, तो वो सब दाने को तोड़ तोड़ के बंदर देख रहे थे। सब हंस पड़े बड़े लोग कि आखिर बंदर बंदर तो है, हिमालय क्यों तोड़ रहा है। पूछा कि तुम इस दाने को क्यों तोड़ रहे हो, तो कहा मैं इस हर दाने में सीताराम की मूर्ति देखना चाहता हूँ, और जिस दाने में सीताराम की मूर्ति नहीं हो मेरे लिए निरर्थक है। तो मैं तो बजट के हर पन्ना को पढ़ता हूँ तो देखता हूँ इसमें किसान कहाँ है, इसमें मजदूर कहाँ है, इसमें गांव कहाँ है, इसमें हमारे गाय भैंस के चारा दाना का कुछ है कि नहीं है, इसमें मेरे गांव की जो गरीब औरतें हैं जो खेत में काम करती हैं, पसीना बहाती हैं, मिट्टी पानी में सरती हैं, उनके शरीर से बदबू निकलता है। जीवन में कभी एक बार भी उनको लक्स और कौन रेक्सोना साबुन, कौन ये लिपस्टिक पाउडर, ये छूने का देखने का अवसर नहीं मिलता है। क्या उसकी दुनिया को इन्होंने देखा था? मैं उन्हीं से पूछना चाहता हूं। अब तो बड़ी बड़ी बात करते हो, आगे दिन पीछे गए, गुरु से किया न है तब पछतावा होत क्या, चिड़िया चुग गई खेत। जिस समय गांव को देखना था, किसान को देखना था, मजदूर को देखना था, गरीब को देखना था, पिछड़ा को देखना था, दलित को देखना था, गांव की सड़कों को देखना था, गलियों को देखना था, कुआं को देखना था, आपने देखा क्या? आप तो देखते रहे कहीं। ये दो हिंदुस्तान, एक हिंदुस्तान में दो हिंदुस्तान आपने बनाया। एक है भारत, एक है इंडिया, दैट इज कॉल्ड हिंदुस्तान। आपने बनाया ना। मैं आज भी कहता हूं, अगर मेरे गांव के किसी को उठावे, आंख में पट्टी बांध दे, हिंदुस्तान के कहीं भी, उड़ीसा हो, बंगाल हो, कहीं हो, किसान को लावे, गांव में आंख पर पट्टी बांध दे और एक बार इंडिया गेट पर उसकी आंख को खोल दे, उसको लगेगा कि हम स्वर्ग में चले आए, कि बैकुंठ में चले आए, कि इंद्रपुरी चले आए। इतना का अंतर है। मैं 1977 में एमएलए बन के आया, इंडिया गेट के किनारे पैदल टहल रहा था, एक बड़ी गाड़ी में एक बड़ा कुत्ता जा रहा था, वो अपने मुंह को निकाल के जी लपलपाते जा रहा था। मैं गांव का आदमी खड़ा होकर सोचने लगा, कुत्ता जरूर कुछ कह रहा है। मैं एमपी था, कभी दिल्ली देखा नहीं था, मेरे अंदर से आवाज आई कि कुत्ता कह रहा है क्या है, तू गांव का किसान, गरीब, मजदूर, पिछड़ा, दलित, तू क्या जन्म लेके करने आया है? तुझसे मैं सौभाग्यशाली हूँ। देख, मैं ठंड गर्म गाड़ी में बैठा हूँ, केक खाता हूँ, ऑमलेट कटलेट खाता हूँ, गद्दे पर सोता हूँ। तुमने देखा हिंदुस्तान, तुमसे अच्छा मैं हूँ। उस दिन मुझे लगा कि इस हिंदुस्तान के बड़े लोगों के कुत्ते भी मुझसे अच्छी जिंदगी जी के रहे हैं, और मुझे उस जिंदगी से भी बदतर जिंदगी जिलाने वाले कोई नहीं है, आप हैं। राज किया है आपने। मैं आंदोलन किया, जेल में गया, जेल में सराया। आज भी पूर्वा हवा चलती है तो आपके पुलिस की लाठी से जो हड्डी में चोट है वो कहीं ना कहीं दर्द करने लगता है। तब मुझे ऐसा एहसास होता है कि जिस राज में मुझे इतना कष्ट मिला था, अगर मेरा बस चले तो उस राज को सदा सर्वदा के लिए हिंदुस्तान से उखाड़ के गया जी में जाके पिंडदान कर दूं, जो फिर निकलने न पाए। क्या बात करते हैं साहब? आपसे मैं आखिर में नहीं जाऊंगा। आप योजना आयोग की बात कर रहे थे, मैं अपने गुरु डॉक्टर लोहिया की बात को आपके सामने मैं दिखाना चाहूंगा। मैं नहीं बोलता, मुझे तो उन्होंने दृष्टि दी थी। इसी लोकसभा में 6 सितंबर 1963 को एक बहस हुई थी, ख्याल रखिएगा। जिस बहस ने पंडित नेहरू को भी हिला दिया था, वो बहस थी 3 आना बनाम 15 आना का। लोहिया ने कहा था, मैंने 27 करोड़ हिंदुस्तान के लिए 3 आने रोज की आमदनी कही, प्रधानमंत्री ने 15 आने रोज की और योजना मंत्री ने 7.5 आने रोज की। अब प्रधानमंत्री और योजना मंत्री आपस में निपट लेंगे कि दोनों में कौन सही है। यही आंकड़े हैं योजना आयोग के।
प्रधानमंत्री का है 15 आना, योजना आयोग के मंत्री का है 7.5 आना। जिस योजना आयोग को यह भी नहीं पता 15 आना सही कि 7.5 आना सही, प्रधानमंत्री सही कि योजना मंत्री सही, उसी योजना आयोग को सर पर ढोते रहो। जो दर्शन करना चाहिए तो दर्पण माजत रहिए, दर्पण में लगा काई तो दरस कहां से पाई। क्या बात करते हैं साहब। इस हिंदुस्तान में अगर किसी का में प्रधानमंत्री जी बैठे हैं, मैं भुक्तभोगी हूं, जिस रोग से मैं पीड़ित हूं, कहीं ना कहीं उस रोग से आप भी पीड़ित हैं वीरप्पा मोइली जी। आप भी पिछड़े वर्ग से हैं, मैं भी पिछड़े वर्ग से हूं। का दुख जाने दुखिया की, का दुख जाने दुखिया माए, जाके पैर न फटे बीमारी, सो का जाने पीड़ पड़ाई। आपके मल्लिका अर्जुन जी भी उसी दलित समाज से हैं। आपने सामाजिक पीड़ा को झेला नहीं है, भोगा नहीं है। इस हिंदुस्तान में अगर सबसे बड़ा कारण और सबसे बड़ी चीज अगर रही है सनातन काल से, तो वह हिंदुस्तान की जाति प्रथा। उस जाति प्रथा के कारण क्या क्या नहीं भोगा हमने और क्या नहीं भोगते हैं। अभी अभी चुनाव हो रहा था, श्री नरेंद्र मोदी जी के लिए कोई कह रहा था मेरे ऑफिस के आगे चाय की दुकान खुलवा देते हैं, फुटपाथ पर जाओ चाय की दुकान के लिए दुकान दे देते हैं, और कुछ कहने के लिए नहीं मिलता है लोगों को। नहीं मिलता है क्या? क्यों उपहास करते हो? मैं लोकसभा में हूं, अगर कोई कहे शरद यादव गए थे चुनाव लड़ने के लिए अमेठी में, लोकदल से नारा लगा था शरद यादव वापस जाओ, लाठी लेके भैंस चढ़ाओ। कर्पूरी ठाकुर जैसा नाई का बेटा गरीब, जिसके नेतृत्व में बिहार में इतना परिवर्तन किया, वो बिहार का मुख्यमंत्री बना, 27% आरक्षण दिया, हाई स्कूल तक फीस माफ किया, मिडिल स्कूल तक फीस माफ किया, 5 एकड़ से मलगुजारी माफ किया। और कर्पूरी ठाकुर के लिए नारा लगा था कर्पूरी ठाकुर दिल्ली जाओ, छुड़ा लेके सैलून खोलो। क्या क्या नहीं सहा हूं, क्या क्या नहीं देखा हूं, इसलिए दिल के अंदर वो दर्द और पीड़ा है। क्या फिर कहीं ना कहीं मुझे यह भी लगता है, क्या हिंदुस्तान के पिछड़े और दलित समाज के लोगों ने अपराध किया था कि उसमें जन्म लिया? किसी ने भगवान के यहां दरखास्त दिया था कि मुझको तेली बना दो, मुझको लोहार बना दो, मुझको कुर्मी बना दो, मुझको कहार बना दो, मुझको अहिर बना दो, मुझको कलवार बना दो? कोई दरखास्त देके तो नहीं आया। आज वित्त मंत्री जी को धन्यवाद देगा, प्रधानमंत्री को, कि उन्होंने बजट में कुछ ऐसी योजनाएं बनाई है जिससे हिंदुस्तान के जाति प्रथा के बंधन को ढीला करने का अवसर मिलेगा। जब उनकी आर्थिक चेतना बढ़ेगी, आर्थिक विकास होगा कब? जब गांव में पैसा जाएगा तब, गरीब के हाथ में रोजगार जाएगा तब, उनकी आर्थिक उन्नति होगी तब कहीं जाके उनके जीवन में विकास होगा। आपने सोचा कि गांव का विकास कैसे होगा? क्या प्रधानमंत्री ग्रामीण सिंचाई योजना कोई मामूली है? खर्च पर पाबंदी लगाते हुए डॉक्टर लोहिया ने इसी लोकसभा में बहस करते हुए पंडित नेहरू से कहा था, मैं कुछ नहीं चाहता, ये काम कर दो, सारे लोगों के, बड़े लोगों के खर्च पर सीमा लगा दो, आय पर, आमदनी पर नहीं, खर्च पर सीमा लगाओ, इससे अधिक खर्च नहीं करेगा, और उससे जो पैसा बने उसके एक सिंचाई योजना बनाओ और 20 साल का बॉन्ड बनाओ। मैं कुछ नहीं कहता, केवल हिंदुस्तान के हर खेत में पानी पहुंचा दो, हिंदुस्तान की तरक्की हो जाएगी। डॉक्टर लोहिया इसी सदन में कहे थे। वो तो अग्रवाल थे, बनिया थे, उनको क्या जरूरी थी इस बात को बोलने का? लेकिन मैं कहता हूं कि हिंदुस्तान के गरीब, निर्धन, निर्बल और पिछड़ों का इस युग में अगर एकमात्र राजनीतिक मसीहा पैदा कोई लिया तो डॉक्टर राम मनोहर लोहिया थे, जिन्होंने जगाया, नेतृत्व को पैदा किया गांव के गली से। इसलिए मैं आपसे विनम्र प्रार्थना करना चाहता हूं कि अगर प्रधानमंत्री ग्रामीण सिंचाई योजना से हर खेत को पानी, हर हाथ को काम, दीनदयाल उपाध्याय जी ने कहा, डॉक्टर लोहिया ने कहा, 1 बीघा खेत और 1 गाय, अपनी खेती अपनी राय। हम तो ये लड़ते आ रहे हैं और आज वो सपना साकार हो रहा है। इसलिए मैं आपसे विनम्र प्रार्थना करना चाहूंगा कि सवाल है दृष्टि का, दिशा का और संकल्प का। आपकी दृष्टि कुछ और थी, अब दृष्टि बदली है। हिंदुस्तान के गांव के गरीब, पिछड़े,
दलितों ने मिलकर कन्याकुमारी से कश्मीर तक, कामरूप से द्वारका धाम तक इस आसान के साथ आपके शब्दों में, जिनको आप अपने ऑफिस के आगे चाय की दुकान खुलवा रहे थे, वो चाय की बेचने वाला, रेल के फुटपाथ पर पानी पिलाने वाला गरीब निर्धन, जिनकी मां मजदूरनी का काम करती थी, ऐसे के बेटा को भारत का प्रधानमंत्री की कुर्सी पर बैठाया कि नरेंद्र मोदी आएगा, भारत का प्रधानमंत्री बन जाएगा, गांव गरीब किसान मजदूर के भाग्य चमक जाएगा। उन्होंने इसलिए सपना को देखा है। वो हो जाएगा क्या? ये 9 महीना में हो जाएगा। आप नेता बोलते थे, मैं सुन रहा था, मुलायम सिंह आदरणीय बोल रहे थे, मेरे साथी हैं, वर्षों तक समाजवादी आंदोलन में न रहे, कि 9 महीना में तो बच्चा पैदा हो जाता है। मैंने कहा कितनी वैज्ञानिक बात कर रहे हैं, ये तो वैज्ञानिकता है, प्रकृति का नियम है, 9 महीना में बच्चा पैदा होता है। लेकिन जो बच्चा पैदा होता है, क्या वो बच्चा 9 महीना में फिर बच्चा पैदा कर देगा क्या? कितनी आप वैज्ञानिक बात बोल रहे हो? इस सरकार का 9 महीना हुआ, 10 महीना हुआ, सरकार पैदा हुई, अब क्या सोचते हो? आप क्या सोचते हो? इसलिए आपसे मेरी विनम्र प्रार्थना है कि संभलो, अभी भी आप संभलिए, प्लीज प्लीज, अभी आप संभलिए। आप बजट को क्या समझते हो? आप बसी रहिए। मैं वीरप्पा मोइली साहब नहीं हूँ। वीरप्पा मोइली साहब आंकड़े बता रहे थे, मैं उन आंकड़ों का जवाब दे रहा हूँ कि आपने इतने दिन ये आंकड़े अब हमको पढ़ा रहे हैं। आपने क्या आंकड़े पढ़े थे? आपने आंकड़े पढ़े? 1951 में किसान थे 71.9%, 211 आपका राज, घट के हो गए 45.10 पॉइंट, 26.08 पॉइंट, किसान गायब हो गए। कहाँ गायब हो गए? कहीं नहीं गायब हुए। खेतिहर मजदूर थे 28.1 पॉइंट, और वो घट करके हो गए 17.5, वो बढ़ गए 26.08। अध्यक्ष महोदय, जितना किसान गमा उतना खेतिहर मजदूर बनाया। ये आंकड़े नहीं है क्या? सच्चाई, ये सच है कि नहीं? तो आप बजट बनाते रहो। बड़े बड़े अर्थशास्त्री आए, एक विद्वान आए अर्थशास्त्र के, कहां से? वो हर्बर्ट वाले। हमको कहा गए हर्बर्ट, हमने कहा इस देश को कर देगा हर्बर्ट। हर्बर्ट वाला हर्बर्ट करेगा। हिंदुस्तानी अर्थशास्त्री चाहिए, अरुण जेटली के जैसे। और ये कहाँ गए? बोलिए। अगर ये चौधरी चरण सिंह हिंदुस्तान के जितने कृषि अर्थ ग्रामीण अर्थशास्त्री हुए, जेसी कुमारप्पा से लेकर चौधरी चरण सिंह तक, सबने एक ही बात कहा, खेती पर से जो जो भार घटेगा त्यों तो गांव की उन्नति होगी, किसान खुशहाल होगा। खेती पर से भार को कम करो। आपने कम किया, लेकिन हमको बनाया क्या? ऑफिसर बनाते, नौकरी देते, उद्योग लगाते, हाथ में काम देते, साइकिल देते, मोटरसाइकिल पर चढ़वाते, तब न समझते। हम किसान थे, हमको मजदूर बना दिया, झुग्गी झोपड़ी में डाल दिया, गंदी जिंदगी, कीड़े की जिंदगी जीने के लिए हमको रख दिया। जो गांव में बसने वाले थे वो 82.7 थे, और घट के हो गए 68.08। 14% गांव के लोग गायब हो गए। कहाँ गायब हो गए? गायब होके कहाँ गए? आपके यहाँ दिल्ली में फुटपाथ पर सोते हैं, पेड़ के नीचे सोते हैं, पेड़ के नीचे जन्मते हैं, बलते हैं, बढ़ते हैं, पेड़ के नीचे शादी करते हैं, हनीमून मनाते हैं, वहीं फिर बच्चा पैदा करते हैं, फिर पेड़ के नीचे ही अपना परिवार बसाते हैं। हमारे बच्चे को लाया, हाथ में रिक्शा थमाया, ठेला थमाया, फुटपाथ पर काम करवाया, गरीबी से मजदूर किया, कुत्ते के जैसे जिंदगी जीने का हमको मजबूर कर दिया। और ऊपर से आप बताते हैं कि हम आप तुम्हारे लिए क्या दे दिया? फूड सिक्योरिटी दे दिया। फूड सिक्योरिटी, दाना उपजावे, धान उपजावे हम, गेहूं उपजावे हम, अनाज उपजावे हम, मेहनत करे हमको बस समझते हैं आप भिखमंगा। फूड सिक्योरिटी, हर आदमी पर 1 किलो चावल और 3 किलो गेहूं देंगे। आप बड़े बजट वाले अर्थशास्त्री वाले हैं,
महीना में 1 किलो चावल खा के रहो, एक आदमी 3 किलो गेहूं खा के रहो। ये गरीबी का उपहास है, हमारी निर्धनता और गरीबी का उपहास है। आओ 1 किलो चावल देते हैं, 1 महीना में खाओ। महीना में 26 रुपया, जिसकी रोज की आमदनी आप कहते हो गरीबी रेखा के नीचे है, और चावल गेहूं बांटेंगे 70% को। क्या आंकड़ा है आपका? यही बजट बनाते थे ना, मैं उसी को कहता हूं, यही आपका आंकड़ा। गरीबी चावल गेहूं खाए 70-80%, हमको कहो गरीबी की रेखा के नीचे है 26%। कबीरा बाँचे आखिन लेखा, पंडित बाँचे पोथिन लेखा। हम तो आंख से जो देखते हैं वो बोल रहे हैं। आपने क्या किया? हम कम किए, कहते हैं किसान 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 विरोधी है। हिंदुस्तान में 90-91 में 185.2 मिलियन हेक्टेयर खेती की जमीन थी, और आपके राज में 2011-12 में 182 मिलियन हेक्टेयर हो गई। ये जमीन कहाँ गई? हम खा गए? हमारे गांव के लोग खा गए? कौन खा गए? जो खाए हो। लेकिन मैं इतना जानता हूं कि आप हमारी जमीन खा गए, और दूसरे तरफ जो गैर कृषि योग्य भूमि थी 90-91 में 21.22 मिलियन हेक्टेयर, 11-12 में हो गए 26.29 हेक्टेयर। गैर कृषि योग्य भूमि बढ़ी है, कृषि योग्य भूमि का ह्रास हुआ। उल्टे बात कहीं पर निगाहें, कहीं पर निशाना। ना कुछ मिले तो कुछ कहिए, ना कुछ मिले तो विरोधी में गए तो कुछ ना कुछ तो कहना है ना, नहीं तो दुनिया कैसे देखेगी कि विरोधी का काम कर रहे हैं। इसलिए आपसे मेरी विनम्र प्रार्थना है, अगर विरोधी का काम भी करना है तो आप अपने नेताओं को कहिए कि कुछ दिन हमारे पास आए, 6 महीना ट्रेनिंग दे देंगे कि हम विरोधी थे तो क्या करते थे। अरे नाटक भी करिए तो किसी डायरेक्टर से सीख तो लीजिए। जो गरीबी का डायरेक्टर है उससे सीखे नहीं, और गरीबी का नाटक खेल रहे हैं। एक गांव में नाटक में हनुमान जी का पाठ करने वाला नहीं आया, उसने सोचा कि आज तो नाटक नहीं होगा। एक बहुत मोटा तगड़ा दुकानदार था, उनको पकड़ लाया, कहा तू नाटक कर, केवल खड़ा रहना। और जब वो खड़ा होकर पाठ करने लगा तो रावण ने डांट के कहा कि कहाँ गए, लाओ तेल घिलाओ, इसके पूंछ में आग लगाओ। उसको हुआ कि अब तो जल के मरेंगे। तो कहा हजूर हम तो हनुमान जी नहीं है, हम तो बनिया है, अपनी दुकान चला रहे थे। वैसे ही आप नाटक करिएगा। इसलिए आपसे मेरी विनम्र प्रार्थना है, आपसे मेरी विनम्र प्रार्थना है कि इसको देखिए। दिशा, जब तक आपके पास में दृष्टि नहीं बनेगी, आपकी दिशा नहीं ठीक थी, आपकी दृष्टि नहीं ठीक थी, तो आप संकल्प क्या कर रहे थे? चलता है सब, आप कहे कि हम भी चले, आपका बजट चला, आपकी अर्थनीति चली, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, राजनीतिक विषमता, प्रशासनिक विषमता। क्या मैं पूछता हूं कि आपके किसी बजट से इन विषमताओं को अंत करने के लिए कोई काम किया? नहीं किया। इसलिए हमारे गुरु डॉक्टर लोहिया कहते थे कि हिंदुस्तान में जब तक जाति प्रथा है और जब तक कि जाति प्रथा का रोग रहेगा तब तक हिंदुस्तान का कल्याण नहीं होगा। भ्रष्टाचार के पीछे भी जाति प्रथा है। कोई माननीय प्रधानमंत्री बैठे हैं, हिंदुस्तान के अंदर किसी को अगर चाहेंगे कुछ कर दे, प्रधानमंत्री रहते हुए क्या है जो कर देंगे? जिस जात का सरकारी नौकर होता है, मैं भी इतने दिन तक 54 वर्ष रह के देखा, मंत्री रह के देखा, जिस जात का सरकारी नौकर, उसके ऊपर कलम उठाइए तो उसके जात का न जाने कहां से कहां सभी जगह से लोग आ जाते हैं उसको बचाने के लिए। जात पर हमला, अगर किसी बेईमान पर हमला है तो जात पर हमला, किसी भ्रष्टाचारी पर हमला है तो माना जाता है जात पर हमला है। इस जात को तोड़ने के लिए सबसे बड़ा कदम उठाना पड़ेगा। मैं वित्त मंत्री जी को धन्यवाद देता हूं, प्रधानमंत्री जी को, कि कुछ योजनाएं ऐसी आई हैं, लेकिन मैं एक प्रार्थना करूंगा। हमको कहते हैं कि आरक्षण की बात मैं कहता हूं शुरू दिन से, सदन सहमत हो और आप भी सहमत हो तो प्रधानमंत्री जी से कहूं कि तुरंत लागू करिए। लेकिन इसमें सहमति का सवाल है, राष्ट्रीय सहमति, सदन की सहमति, आपकी सहमति। सब आरक्षण मेरा खत्म कर दीजिए, लेकिन एक कर दीजिए, सरकारी नौकरी और सरकारी सेवा, इन दोनों के लिए अंतर जातीय विवाह को अनिवार्य करिए। न रहेगी जाति, न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी। जातियां टूटेगी, अंतर जातीयता के कारण हिंदुस्तान में एक जाति बनेगी।
वह जाति बनेगी भारतीय, वह जाति बनेगी मानव जाति। इन जातियों के रेखा को तोड़िए। इसके लिए अगर कर सकते हैं तो आप सहमत है तो बोलिए। आप कहते हैं गरीब और अमीर मिटा देंगे, लेकिन न्यूनतम और अधिकतम की रेखा तय कर यह सरकार करना चाहे, नरेंद्र मोदी जी चुटकी में कर देंगे, क्योंकि इनका क्या बिगड़ेगा? इनका कुछ नहीं बिगड़ेगा। नरेंद्र मोदी जी अगर न्यूनतम और अधिकतम की रेखा तय करेंगे तो इनका कुछ जाएगा, न परिवार का जाएगा, न बाल बच्चे का जाएगा, किसी का कुछ नहीं बिगड़ने वाला है। लेकिन चिल्लाने लगेंगे तो हम 100 से कम न 1000 से ज्यादा समाजवाद का यही तकाजा। बड़े समाजवाद की बात करते हैं। मैं ज्यादा समय नहीं लूंगा, मैं इनको समाजवाद की बात अपने गुरु डॉक्टर लोहिया की पढ़ के सुना दूंगा। और हमारे कुछ समाजवादी हैं, अब वो तथाकथित समाजवादी हो गए हैं। समाजवादी तो रहे नहीं, लेकिन तथाकथित हैं। आप मुझको कह देंगे कि आप भाजपा में चले गए। मैं भाजपा में क्यों आऊं? आपके ऐसे दल बने, इस दल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरे, कोई वहां गिरे। मैं कहाँ दौड़ा फिरता, मैं चला आया भाजपा में। मैं भारतीय जनता पार्टी के नेताओं को धन्यवाद देना चाहता हूँ। हुकुमदेव नारायण 3 बरस से ज्यादा किसी पार्टी को दुरुस्त नहीं रहने देता था। आज 20 बरस से भारतीय जनता पार्टी में अटल लगी खड़ा हूँ। इस पार्टी में जब तक कोई ताकत नहीं है, अडवाणी जी में, अटल जी में, नरेंद्र मोदी जी में, इन सब लोगों में जब कोई गुण नहीं है, तो मेरे जैसे उदंड आदमी को 20 वर्ष तक अपने पिछड़े में रख लिया है, कोई साधारण योग्यता है? इस बात को समझो। मैं आखिरी में कहूंगा अध्यक्ष महोदय, समाजवाद हर किसी से सिद्धांत की तरह एक होता है थोक, एक होता है फुटकर, एक होता है सगुन, एक होता है निर्गुण, एक होता है सिद्धांत, एक होता है कार्यक्रम। समाजवाद से एक सीढ़ी नीचे उतरो, उस सीढ़ी का नाम है बराबरी। उस बराबरी से एक सीढ़ी नीचे उतरो। गौर करिएगा कौन कौन बराबरी? आर्थिक बराबरी, सामाजिक बराबरी, राजकीय बराबरी,